मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? जर असेल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 15 ऑगस्टपासून कागदी रेशन कार्ड बंद होणार आणि त्याऐवजी स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. इतकंच नाही, या निर्णयाचा फायदा तब्बल 2 कोटी कुटुंबांना होणार आहे आणि हा फायदा होणार असल्याचा दावा देखील याच्या माध्यमातून केला जात आहे. पण या बातमीमागचं खरं सत्य काय आहे? खरंच स्मार्ट रेशन कार्ड वाटप सुरू होणार आहे का? तुमचं जुनं रेशन कार्ड बंद होणार का? आणि जर स्मार्ट रेशन कार्ड आलं तर त्याचा तुम्हाला काय फायदा होणार? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी अनेक रेशन कार्ड धारकांना माहीतच नाही. त्यामुळे मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त धान्य घेण्यासाठी वापरलं जाणारं कार्ड नाही, तर ते अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचं दस्तऐवज देखील मानलं जात आहे. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबे आजही रेशन व्यवस्थेवर अवलंबून आहेत. गहू, तांदूळ, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी रेशन कार्ड असणे तुम्हाला तितकंच आवश्यक देखील मानलं जात आहे. मात्र आता स्मार्ट रेशन कार्डची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि याच कारणामुळे आजचा हा व्हिडिओ प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता सर्वात आधी जाणून घेऊया स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे पारंपरिक कागदी कार्डची आधुनिक डिजिटल आवृत्ती. म्हणजेच या कार्डवर QR कोड असू शकतो. लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित देखील याच्या माध्यमातून ठेवली जाऊ शकते. रेशन दुकानात पडताळणी अधिक जलद होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बनावट, लाभार्थी आणि डुप्लिकेट ज्या नोंदी आहेत त्या कमी करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी रोल बजावणार आहे आणि उपयुक्त देखील ठरणार आहे. पण थांबा, कारण इथेच एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. स्मार्ट रेशन कार्डचा उद्देश सुविधा वाढवणे आहे, जुन्या लाभार्थ्यांना अडचण निर्माण करणे नाही. आता प्रश्न आहे, 15 ऑगस्टपासून खरंच कागदी रेशन कार्ड बंद होणार का? मित्रांनो, सोशल मीडियावरती अनेक पोस्ट आणि व्हिडिओमध्ये असे दावे केले जात आहेत, परंतु कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी अधिकृत शासन आदेश तपासणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक वेळा व्हायरल मेसेजमध्ये अपूर्ण माहिती असते किंवा काही वेळा जुनी माहिती नव्या स्वरूपात देण्याचं काम देखील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, जिल्हा प्रशासन किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनांची तुम्ही वाट पाहू शकता.